प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र टीव्ही9च्या हाती. पत्रात अध्यक्षांप्रमाणेच कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार. तर तटकरे पटेलांच्या पत्रावरती सुनेत्रा पवारांची नाराजी. तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांचं पत्र. प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावरती बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा प्रश्न होता. भविष्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपात विलीन होणार. पक्षाच्या अस्तित्वासाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊतांचा मोठा दावा. मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला. राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी. एसआयटीची मागणी न्यायालयाकडनं मान्य. नाशिक कोर्टाकडनं खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदी तब्बल 15,000नी स्वस्त. सोन्याचे दर प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर. ठाण्याच्या मुंब्र्यात किरकोळ वादातनं 5 राऊंड गोळीबार. मुंब्रा बायपासवरील सुमय्याताई स्कूल जवळची घटना. एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी. प्रदूषण मुक्तीसाठी राज्यात स्वतंत्र प्राधिकरणाचं कवच. राज्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. नागपूर, बीड, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगावात जोरदार पाऊस. शेती पिकांचं, फळबागांचं प्रचंड नुकसान. बळीराजा पुन्हा संकटात. संपूर्ण देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावर जन्मोत्सव सोहळा. मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.